आपण या चर्चा बैठकीमध्ये जातो, बसतो, कोण का मार्गदर्शन करते त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आता काही जरुरी नाही आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझा नंबर लावा किंवा काही करा. हे संचालन आता समजा माझ्या नंतर किंवा कोणत्याही सेवकाच्या नंतर कोणाचं नाव घोषित करणार आहे आणि त्याला का विचारणार आहे. अनुभव विचारला तर अनुभव सांगायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे. पंधरवाडी चर्चा बैठक पंधरवाडी अनुभव सांगायला पाहिजे. हे सेवकाचं त्या संचालन कडे लक्ष असायला पाहिजे का संचालन आपल्याला का विचारत आहे. मग आपण त्यांना नाव विचारतो, त्यांना नाव घोषित करतो, त्याचं लक्ष राहत नाही. आता समजा उदाहरण घ्या, आता याच्यासमोर आता कार्तिक झालं, तेलोते भाऊचं नाव स्वीकारलं का तेलोते भाऊला म्हणतात का तेलोते भाऊ तुम्ही पंधरवाडी अनुभव किंवा अनुभव मार्गदर्शन करा. आता समजा त्यांचं रक्षण नसलं त्यांच्याकडे तर ते डिस्टर्ब झाले. मग जेव्हा उभं होते तर ते त्यांना मालूम नाही राहत का मला संचालकांनी का विचारलं. मग आपण काय करतो, दुसऱ्याला विचारतो का त्यांनी मला का विचारलं, आहे की नाही. ही पोझिशन आहे, पण असं नको. खरोखर लक्ष ठेवायला पाहिजे. कोण कार्यकर्ता म्हणजे कोणता सेवक काय अनुभव सांगून राहिला, त्याच्या अनुभवाच्या माध्यमातून आपण जर कोणत्या काही चुका केल्या किंवा आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या आणि त्याच्या चुकीच्या माध्यमातून जर काही आपली परेशानी झाली किंवा आपत्ती आली, त्या चुका कोणत्या आपल्याला मालूम नाही राहत, पण समोर कोणी मायकावर बोलून चालला जाते आणि तो आपल्या अनुभवाच्या माध्यमातून तेव्हा त्या आपल्या अनुभवाच्या माध्यमातून जेव्हा अनुभव सांगतो तर थोडा अनुभवाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते का नाही हे चूक यायनं केली, सेवक असो सेविका असो का हे चूक यायनं केली म्हणून याच्यावर एवढी परेशानी झाली म्हणून अशी चूक आपल्याकडून नाही झाली पाहिजे. तर ही लक्ष कोणाकडे का जेव्हा अनुभव सांगत आहे का त्यांच्याकडे खरोखर आपलं लक्ष असायला पाहिजे. असो का खरोखर ह्या चर्चा बैठकीचा मुद्दा आहे. आपण चर्चा बैठकीमध्ये आलो, चर्चा बैठकीमध्ये बसतो. जेव्हा आपण घरून चर्चा बैठकीला जातो तर आपला जाण्याचा उद्देश काय आहे, चर्चा बैठक म्हणजे काय आहे ना. आपण 2 तास या चर्चा बैठकीमध्ये बसतो तर आपला काय उद्देश आहे चर्चा बैठकीत जाण्याचा हे सर्वांना समजलं पाहिजे. तर जेव्हा आपण घरून जेव्हा निघतो, भगवंताला जेवच करतो ना आपण चर्चा बैठकीला येतो, तर आपण जेव्हा ह्या ठिकाणी येतो किंवा कोण्या ठिकाणी जातो तर आपलं मन स्थिर असायला पाहिजे. आपलं मन कोणीकडे भटकाले नाही पाहिजे. कोणत्याही चांगल्या विचारानं जर आपण चर्चा बैठकीत आलो तर खरोखरच या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही शिकायला भेटल. मन चांगलं ठेवा, विचार चांगले ठेवा, तेव्हा आपल्या चर्चा बैठकीचा उद्देश कळेल. आता कोणी आता आहेच हावसे आणि गवसे. कोणी आपण देवदर्शनाला जातो, कुठं हवनाला जातो, तो कोणा चर्चा बैठकीला जातो, कोणत्या सेवक संमेलनाला जातो. हे कोणी त्या ठिकाणी सर्वच जण तल्लीन म्हणजे मन लावून जातो असं बी नाही आहे. कोणी हावसे गवसे नवसे. ज्या ठिकाणी चर्चा बैठक चालू असते तर हजारो सेवक त्या ठिकाणी असते चर्चा बैठकीमध्ये ना. अर्धे सेवक पेंढरच्या बाहेर असते. काय शेंडबाई बरोबर आहे की नाही. मग जेव्हा मला सांगा का जेव्हा आपण ही चर्चा बैठक चालू आहे त्या चर्चामध्ये बाबाचे विचार कोणी अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे, आपण ते ऐकण्यासाठी जातो, त्या ठिकाणी जेवण्यासाठी जात नाही. जर ह्या चर्चा बैठक चालू असताना 100 लोक ह्या ठिकाणी आहे ना, 50 लोक त्या गेटच्या बाहेर आहे. आता खुल्या चर्चा बैठकीचा लाभ कोणाला भेटल का ज्या उपस्थित आहे त्याला. नाही, हे परमेश्वर आणि बाबा जुमदेवजी ह्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित राहतील. काऊन का आपण जेव्हा 10 लोक बोलतो का भगवान बाबा हनुमानजी भगवंताला माझा प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव बाबाला माझा प्रणाम. आपण बाहेर जाऊन तर करत नाही ना, आपण ह्याच ठिकाणी करतो. त्या ठिकाणी परमेश्वर आणि बाबा उपस्थित असतात आणि त्या उपस्थितीमध्ये जो कोणी सेवक मार्गदर्शन अनुभव सांगत असते, जे त्याच्यावर आलेली आपबीती, त्यांना आलेले अनुभव आणि बाबाच्या विचारावर ते मार्गदर्शन करत असतात. तर हे आपण ऐकायला पाहिजे.
ना आपण त्या मन लावून त्या ठिकाणी जर गेलो तर खरोखर त्या चर्चा बैठकीमध्ये जाण्याचा खास हा उद्देश आहे. जर का गेलो का गया काही नाही क्या लाया कुछ भी नाही म्हणून असे विचार राहायला नाही पाहिजे. खरोखरच आज आपण ही चर्चा बैठक महानत्यागी बाबा जीवनजीने लावून दिलेली आहे आणि ही बाबाच्या आदेशाप्रमाणे आहे. ही चर्चा बैठक तुमच्या मताने नाही, माझ्या मताने नाही, बाबाच्या आदेशावर ही चर्चा बैठक चालू आहे. का खरोखर कोणताही सेवक कुठं भटकला असेल किंवा कुठं परेशानीमध्ये असेल, कोणती दुःखाच्या माध्यमातून त्याला कोणत्या सेवकाला मार्गदर्शन भेटत नसेल तर त्या हे चर्चा बैठकीच्या माध्यमातून त्याला अनुभवाच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन भेटत असते आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आणि अनुभवाच्या माध्यमातून त्यांचं विचारमय चांगले असून त्यांच्या जे काही आंतरिक जे काही विकार असेल, आंतरिक त्याचे काही मन कुठं भटकत असेल तर त्यांच्याकरिता तो तिथून तो सुख म्हणजे चांगले यशस्वी होऊन जातो. म्हणून ही चर्चा बैठक बाबांना लावून दिलेली आहे.